नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र कावपालन. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती असेच मी नवनवीन यशोगाथा दुग्ध व्यवसायाच्या किंवा शेतीला जे जोड व्यवसाय आहे त्याला मी त्या आपल्या मुलाखती घेऊन येत असतो आपल्यासाठी. जे आपले महाराष्ट्रामध्ये जे नवतर सुशिक्षित नवतरुण आहेत त्यांच्यासाठी ही यशोगाथा घेऊन येतो मी. आणि आज अशीच एक यशोगाथा मी घेऊन आलेलो आहे आपल्यासमोर. तर आपण कणसेची वाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे. काकांचं दुग्ध व्यवसाय आहे. तर संपूर्ण आपल्याला काका माहिती सांगतील. दुग्ध व्यवसाय कसा आहे, किती वर्षापासून दुग्ध व्यवसाय करतात, दुग्ध व्यवसाय परवडतो का, शेतकऱ्यांच्या मुलांनी दुग्ध व्यवसायाकडे वळायला पाहिजे का, तोटा आहे का नफा आहे, हे सगळे सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर्वप्रथम काका नमस्कार. सर्वप्रथम आपलं परिचय सांगा. मी कुर्मदास नामदेव दैफळे, राहणार कंशेवाडी. तसेच माझा हा व्यवसाय 8 वर्षापासून मी हा व्यवसाय चालवतो. हा व्यवसाय एकदम शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून एकदम चांगला व्यवसाय आहे. असा व्यवसाय करायला पाहिजे सर्वांनी. किती दिवसापासून आपण या व्यवसायामध्ये आहे? मी 8 वर्ष झालेत मला ह्या व्यवसायामध्ये. 8 वर्षापासून मी हा व्यवसाय करतो. तरी याला मला जोडे शेती 1 एकर शेती आहे. माझ्याकडे 4-5 गाय आहेत. माझं आता सध्याला गाभण गाय असून बी माझं सध्याला आता 35-36 लिटर दूध जातं आहे. अच्छा. 1300-1400 रुपयाचं रोजचं दूध आहे. अच्छा. बरं, 1300-1400 रुपयेचं रोजचं डेली काकांचं दूध आहे. तर काकांना आपण विचारूया की त्याच्यातून तुमचा खर्च किती होतो गायींना आणि निव्वळ नफा त्याच्यातून काय उरतं तुम्हाला समजा? मला दर 10 दिवसाला 3,500 रुपये खाद्य लागतं गायांना. 3,500 रुपये खाद्य लागतं. त्याच्यातून मला 10 दिवसाला मला 10,000, 10,500, 9,500 रुपये असे 10 दिवसाला शिल्लक राहतात. खर्च वजा करा. हा खर्च वजा करता, टोटल खर्च वजा करता आपल्याला 10,000 रुपयापर्यंत शिल्लक राहतात. अच्छा. महिन्याला 30,000 रुपये असे राहतात मला शिल्लक. तर ही दुधाची आवड तुम्हाला दुग्ध व्यवसायाची कधीपासून लागली? सुरुवातीपासून किती गायापासून आपलं स्टार्टअप झालं? मला स्टार्टिंगला माझ्याकडे एकच गाय होती. एका गायीच्या नंतरून मी 6 गाया केल्या. पण काही कारणानुसार मी 2 गाया ऐकल्या, अजून 4 गाया आहेत माझ्याकडे. तर ह्या 4 गायाचं माझं जर गाया जाणल्याच्या नंतरून ह्या 4 गायाचं माझं 60-70 लिटर दूध चालतं. तर त्यावेळेस मला 17-18 हजार रुपये 10 दिवसाला पगार निघतो. हां, आता दूध गाभण गाय असल्यामुळे दूध कमी झालं आता 35 लिटर. बरं, दुग्ध व्यवसाय आता आजच्या घडीला तुमच्याकडे 35 लिटर रोजचं दूध आहे. अजून काय तुमचं दुग्ध व्यवसाय वाढवायचं इच्छा आहे का अजून पुढे? हां, अजून वाढायची इच्छा आहे ना. अजून मला 4 गाया घ्यायच्यात. अजून चाललं आहे आता एक बँकेचं कर्ज बिर्ज झाल्याच्या नंतरून आपण 4 गाया घेणारच अजून. तर तुम्हाला ह्या व्यवसायात म्हणजे तुमचे घरच्या माणसाचा सपोर्ट आहे? हो, आहे की मंडळीचा सपोर्ट आहे मला. आम्ही दोघंच नवरा बायको पाहतोय शेती पाहून. अच्छा. हां, सध्या चाऱ्यामध्ये काय देता गायांना? चाऱ्यामध्ये सध्याला ऊस आहे, घास आहे, गिन्नी घास आहे आणि मकाची कुट्टी करून आम्ही बॅगी भरून ठेवतो. दरवर्षाला 5-6 टन बॅगी भरून ठेवतो, 5-6 टनाचा माल. आणि रानातलं बी गवत असतंच. अच्छा अच्छा. मूर घास कशापासून तयार करता? आम्ही मकापासून तयार करतो. अच्छा अच्छा. त्याचे फायदे सांगा थोडक्यात. मूर घासाचे फायदे म्हणजे मूर घासानी जनावराला हे शरीराला चांगलं राहतं. जनावर त्याच्यापासून पाणी पितं आणि दुधाला पण वाढतं त्याच्यापासून. अच्छा, म्हणजे दूध वाढ होती दूध दूध मूर घासावर. होती आणि पावसा पाण्याचं कुठं जायची गरज पडत नाही. तेच आपली बॅग फोडली का तीच खाऊ घालायची. बरं, 8 वर्षापासून तुम्ही हे धंद्यात आहे. हो. 8 वर्षापासून तुम्हाला काही किती अडचणी आल्या काही या व्यवसायात? अडचणी येतात, त्याच्यामध्ये अडचणी भरपूर येतात. पण त्या अडचणी बी आपल्याला अडचणी पार करून पुढे जायचं म्हटल्यानंतर अडचणी थोड्याफार पार करावंच लागतात. अडचणी येतात. तर आजच्या घडीला काकांचं 10 दिवसाला 10,000-10,500 आपण धरू. खर्च वजा करता 4 गायामध्ये 35 लिटर दूध आहे त्यांचं आणि 10,000 रुपये त्यांना खर्च वजा करता निव्वळ 10 दिवसाला शिल्लक राहतात. आणि काकांचा विचार आहे का पुढं दुग्ध व्यवसाय हा मोठा करायचा आहे त्यांना.
तर काका काही मुक्त गोठ्याचं काही विचार आहे का? हो, मुक्त गोठ्याचा विचार चालू आहे. मुक्त गोठा करायचा आहे, पण ते काही कारणानुसार बँकेकडून बी पैसे भेटणार. लोन घ्यायचं होतं, पण ते सिव्हिल खराब असल्यामुळे लोन बी देणार. त्याच्यामुळे आपल्याला थोडं अडचण येऊ राहिली. ती बी अडचण आता ह्या महिना 2 महिन्यात होईन दुरुस्त. म्हणजे झाल्याच नंतर आपण इथं मुक्त गोठा आणि 7-8-10 गाया करणार. अच्छा अच्छा अच्छा. बरं, 1 एकर जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काय लागवड आहे आता? त्याच्यामध्ये माझा 10 गुंठे घास आहे, 10 गुंठे ऊस आहे आणि 10 गुंठे मका आहे सध्याला, आणि 10 गुंठे गिन्नी घास आहे. असे 4 प्रकारचा चारा आहे माझ्याकडे सध्याला. म्हणजे जनावरांसाठीच 1 एकर क्षेत्र तुम्ही. जनावरांसाठी 1 एकर क्षेत्र. तर हे जे आपले महाराष्ट्रामध्ये जे आपले मराठी नवतरुण आहेत मुलं, जे इतके शिकून D.Ed, B.Ed, B.Ped सगळ्या काही डिग्र्या घेऊन त्यांना आज रोजगार नाही उपलब्ध, आणि शासनाकडे काही इतके काही हे राहिलेले नाही जॉब, कोणाकोणाला देतील ते, असं प्रश्न आहे. तर हे जे आपले महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना काय संदेश राहील तुमचा? जे सुशिक्षित जे रोजगार आहेत त्यांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे. लय करायचं तर थोडा का व्हायना, हे इकडे तिकडे न पळल्यापेक्षा. आणि माझ्या मताने तर असं आहे की तुम्ही कंपन्या केल्यापेक्षा हे कंपनीला ऐकणार नाही. तुम्ही आज 10 घंटे 12 घंटे तुम्ही त्यांच्याकडे गुंतून पडतात. इथं व्यवसायामध्ये फक्त सकाळी 2-3 घंटे आणि संध्याकाळी तिसरा बारा 2-3 घंटे झटल्याच्या नंतरून तुमच्या कंपनीपेक्षा दानदुप्पट पगार याच्यामध्ये मिळतो. आणि कोणाची परत 1 नाही 2 नाही, आपल्याला बसा वाटलं तर बसायचा, आराम करायचा, जेव्हा करायचं तेव्हा करायचं, नाही तर बसले आपले. कोणी विचारणारं नाही, कोणाचा दबाव नाही, कोणाचं काहीच नाही. म्हणजे आपल्या कामाचे आपण स्वतः मालक आपण आपल्या कामाचे, आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसा. तुमच्या कंपनीमध्ये जाऊन तुम्हाला महिन्याचे 10,000 ते 12,000 रुपये पेमेंट देतात. त्याच्यात तुम्हाला 10-12 घंटे राखावं लागते. आणि इथं तुम्ही 2 घंटे सकाळी 2 घंटे संध्याकाळी जर तुमच्या जर असे 100 लिटर जर दूध गेलं तर आज 4,000 रुपये रोज पडतोय. 4,000 रुपये रोजाप्रमाणे तुम्हाला आज 1,20,000 रुपये, 1,00,000 रुपये व्हायला पगार पडतो. त्यातून 25-30,000 रुपये गायाचा खर्च गेल्याच्यानंतर 5-50,000 रुपये तुम्हाला शिल्लक राहतातच. असे कुठल्या कंपनीत तुम्हाला राहतात, शिकलेले असो का बिगर शिकलेले असो, कोणी असू द्या. तर बरोबर आहे. तर मित्रांनो, काकांनी आज नवतरुणांना एक संदेश दिलेला आहे. आज त्यांचं 10 दिवसाला 10,000 काका म्हटल्यानंतर 30 दिवसाला 30,000, बरोबर ना? हो, शिल्लक राहतात. हां, खर्च वजा करता आज काका 30,000 रुपये महिना 35 लिटर दुधातून कमावतात, बरोबर ना? हो. तर त्यांनी तुम्हाला आपल्या नवतरुण मित्रांना एक संदेश दिलेला आहे काकांनी, दैफळे काकांनी, की 10-5 हजाराची नोकरी करून लोकांची गुलामी करूस्तोवर आपण स्वतः मालक, आपल्या स्वतः व्यवसायाचे स्वतः बनून, आणि त्या 10-5 हजारापेक्षा डबल टिबल नफा कमवू शकतो आपण. फक्त मेहनत आणि जिद्द पाहिजे तर हे होऊ शकतं, बरोबर ना काका? हो, एकदम. तर काका, तुम्ही आपल्या चॅनलला मुलाखत दिली, आपलं किमतीचा वेळ आम्हाला थोडासा दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. तर ठीक आहे मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपले बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेजारचं बेल आयकन अवश्य दाबा, जेणेकरून मी असंच नवीन एक व्हिडिओ जर टाकला तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत असते. तर ठीक आहे, थांबू इथंच. धन्यवाद.